मध्ये पाहायला मिळत आहेत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून। यानंतर आपण राष्ट्रगीताकडे वळणार आहोत। मी जय खंडोबा संघाला विनंती करतोय त्यांच्याच बाजूला आपण लाईन अप मध्ये उभं राहायचंय। एका बाजूला एक लाईन अप मध्ये आपण उभं राहा, समोरासमोर उभे राहू नका। एका रांगेत लाईन अप मध्ये राहायचं, एका रांगेत। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरता आपण मैदानामध्ये आगेकूच करायची आहे। सर्वांनी मैदानात जायचं आहे। संदीप पाटील साहेब, विनोद तारे साहेब, देवदास पाटील साहेब, सोमनाथ पाटील साहेब, विशाल अप्पा हजारे साहेब, सर्वांनी मैदानामध्ये जाऊन सर्व फिल्डरांना बेस्ट ऑफ लक करायचा आहे। सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरता गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ मैदानामध्ये आगेकूच करतायत। जय ब्राह्मणदेवचे संघमालक सागर पाटील आणि प्रमोद तारे आणि समोरचा संघ जय ब्राह्मणदेव याचे संघमालक शशिकांत गोपाल पाटील आणि उमेश जयराम पाटील या दोन्ही संघामध्ये ही लढत होणार आहे। खूप सुंदर असं KPLचं आयोजन आपण बघितलं। 2 दिवस हे सामने चालले आणि 2 दिवसामध्ये 8 संघाने सहभाग घेतला, कारण पूर्ण गावाच्या तरुणाने या KPL मध्ये सहभाग घेऊन या KPLचा आनंद घेतला आहे। एकीच प्रत्यक्ष देणार आहे हे KPL। हा तरुणाईचा जल्लोष, हा तरुणाईचा उत्साह प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण शुभेच्छा देण्याकरता मैदानामध्ये आगेकूच करायचंय। सर्व मान्यवर जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं मान्यवरांचं। मैदानामध्ये असलेले सर्व खेळाडू मान्यवरांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करा। मैदानाकडे आगेकूच करतायत सर्व बसलेले प्रेक्षक, यांना मी विनंती करतोय आपण उभं राहायचं आहे। राष्ट्रगीत आपण घेणार आहोत। सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना विनंती आहे, राष्ट्रगीत सुरू होईल त्यापूर्वी सर्व प्रेक्षकांनी उभं राहायचंय व आपल्या डोक्यावरची कॅप उतरवायची आहे। वळूया आपण राष्ट्रगीताकडे। ओव्हर टू संदेश। सर्वांनी कॅप करायची आहे। सर्व बाहेरचे जे खेळाडू आहेत आणि प्रेक्षक आहेत सर्वांना कॅप करून उभं राहायचं आहे, कारण राष्ट्रगीत चालू होतोय। आपण बघतो की या मैदानामध्ये एक इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न आपण करतोय। खूप सुंदर असं आयोजन नियोजन या माध्यमातून होताना KPLच्या उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर आपण आपापल्या जागेवर उभं राहा। आपण भारताची आणबाण शान राष्ट्रगान घेणार आहोत। तर अजूनही काही नक्कीच प्रेक्षक जे आहेत बसलेले दिसतात, त्यांना विनंती करतोय की आपण आपापल्या जागेवर उभे राहा आणि ज्यांच्या कोणाच्या डोक्यावरती नक्कीच कॅप असेल ना ती रिमूव्ह करा। आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत। विनंती आहे की आपण आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहा। एक साथ सावधान। 3, 2
यस, तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढे या. आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेतील शेवटचा टॉस असेल. जय ब्राह्मणदेव टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर जय खंडोबा टीमचे कॅप्टन. यस, चेतन पाटील आपण टॉस करून घ्या. नेटवर्क पोचणार नाहीये. रेंज तुटेल तिथपर्यंत जर मी आलो तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडा पुढे या. नक्कीच या स्पर्धेतील शेवटची मॅच याचसाठी गेला होता टास. शेवटचा मोमेंट आम्हाला घोड व्हावा. नक्कीच शेवटचा क्षण मात्र या ठिकाणी घोड होतोय, कारण भरपूर चांगलं क्रिकेट सलग 2 दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता मात्र ही स्पर्धा जी आहे शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्पा अर्थातच अंतिम मॅच, शेवटची मॅच या स्पर्धेतील मेगा फिनाले. या स्पर्धेचा विजेता कोण? जय खंडोबा की ब्राह्मणदेव? ब्राह्मणदेव की जय खंडोबा? याचं उत्तर या मॅचच्या नंतर तुम्हाला मिळेलच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन त्याचबरोबर आमचे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवणार आहोत. टॉस के बॉस संदेश वगैरे काय वाटतंय? महत्वाचा आहे टॉस. जय खंडोबा टीमने टॉस जिंकलाय. बॅट फर्स्ट. यस, फलंदाजी स्वीकारली आहे. तर ब्राह्मणदेव टीमला इन्व्हाइट केलंय क्षेत्ररक्षणासाठी. उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. KPL खांडपे प्रीमियर लीग 2022चा विजेता कोण? याचं उत्तर मात्र तुम्हाला या मॅच नंतर मिळेल. तर 8 संघ आपण या ठिकाणी खेळताना पाहिले, त्यामधील 2 संघ शेवटची मॅच खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. जय खंडोबा देव विपक्ष नक्कीच ब्राह्मणदेव ही टीम देखील सज्ज आहे. तर या 2 टीम मध्ये शेवटची मॅच मेगा फिनाले, फायनलचा सामना. पाहूया कोणता संघ विजय होईल. तर दोन्ही टीम मध्ये भरपूर कश्मकश आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. दोन्ही टीम चांगलं प्रदर्शन करून शेवटच्या मॅच पर्यंत धडकल्या आहेत. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण वलूया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी टॉस जिंकलाय जय खंडोबा टीमच्या कॅप्टनने. प्रथम तर चला आपण स्पीडअप करूया, प्लीज विनंती असेल. आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले आहेत. तर जय ब्राह्मणदेव टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला विनंती आहे, जय ब्राह्मणदेव टीमचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ थोडा कमी खर्च करा, यानंतर मात्र शो मॅचची फायनल आहे. सो प्लीज वेळ थोडा कमी खर्च करा. आपल्या भारतीय वेळेनुसार बरोबर 5:25 झाली आहेत संध्याकाळची. सो प्लीज वेळ थोडा कमी खर्च करा. हॅलो हॅलो मात्र सूर्य अस्ताला जात आहे. मात्र सूर्य अस्ताला जाण्याआधी ही टुर्नामेंट जी आहे ती आपल्याला कव्हर करायची आहे. सो प्लीज विनंती असेल की आपण वेळ थोडा कमी खर्च करा. योगेश फुलाजी पाटील आणि जयेश बंडू पाटील यांनी स्टेजवरती येऊन स्थानाबद्ध व्हायचं आहे. KPL मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम. ठाणा वर्सेस रायगड, आमच्या गावचे लहान लहान मुलं ठाणा वर्सेस रायगड अशी मॅच झाल्यानंतर खेळूया. सोमनाथ पाटील 2000 रुपयाचं पारितोषिक ठेवणार आहेत.
बघू आज होते का उद्या. नक्कीच यानंतर मात्र शो मॅचची देखील फायनल आपल्याला खेळवायची आहे. सो प्लीज वेळे संदर्भात थोडं भान असू द्या. वेळ थोडा कमी खर्च करा. पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करूया. सह्याद्रीचे राजा आम्ही, सह्याद्रीचे बादशाह आम्ही, तलवार आमची राणी, अरे मोडेल पण वाकणार नाही. ही शिवरायांच्या मावल्यांची कहाणी, शिवरायांच्या मावल्यांची कहाणी. सामन्याला सुरुवात करायची आहे. दरम्यान सर्व क्रिकेटपटूंना एक संदेश आहे की आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपला धंदा सांभाळून क्रिकेट खेळायचा आहे. कारण क्रिकेट हा एक व्यसन झाला आहे. तरी आपल्या शिक्षणाकडे व आपल्या नोकरीकडे व आपल्या धंद्याकडे आणि आपल्या करिअरकडे लक्ष करायचं आहे. सर्व करून आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. कारण बघितलं तर ग्रामीण क्रिकेटला खूप जोम आला आहे. कारण आपल्या इकडे गल्ली गल्लीमध्ये क्रिकेट होतोय. त्याच्यासाठी हा संदेश आहे की आताच यूट्यूबवरती जो संदेश जातोय एका म्हणजे आमच्या गावचे प्रतिष्ठित साहेब प्रकाशजी नकुल पाटील साहेब यांचा संदेश सगळीकडे पसरतोय. हा संदेश पहिल्यांदाच कोणतरी देताना की तुम्ही क्रिकेट खेळताना तुमचा वैयक्तिक धंदा, शिक्षण हे सर्व काही बघून आणि तुम्हाला खेळायचं आहे. नक्कीच आता मात्र वळूया आपण मॅचच्या दिशेने. या स्पर्धेतील मेगा फिनाले शेवटची मॅच अर्थातच फायनल सामना जय खंडोबा विपक्ष जय ब्राह्मणदेव या दोन टीम मध्ये सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. नक्की शेवटचा सामना म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते. 1983 25 जून यास ज्यावेळेस कपिल देव रामलाल निकंज यांच्या माध्यमातून भारतासाठी पहिला वर्ल्ड कप आला होता. त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 2007 ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजाने भारतात पहिला T20 वर्ल्ड कप आला होता. आणि त्यानंतर मात्र शेवटची मॅच म्हटलं की त्वरितच आपल्याला आठवण होते शेवटची मॅच 2 एप्रिल 2011 साली जी खेळली होती. वर्ल्ड कप पुन्हा एकदा भारतामध्ये आला होता. 28 वर्षाचं स्वप्न पूर्ण झाला होता. तर त्याच प्रकारे शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. KPL खांडपे प्रीमियर लीग 2022 मधील जय खंडोबा विपक्ष जय ब्राह्मणदेव या दोन टीम मध्ये पहिली ओव्हर चालू आहे. विजेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटका दिला. पुढील चेंडू बलेसा बॉल उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार चौकार. अतिशय दमदार फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. चौकार आलाय. चांगला फटका प्रदीपच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर आधी चेंडूची लाईन रेड केली होती आणि त्यानंतर मात्र प्रहार झाला होता. प्रेक्षकांची गर्दी कुठेतरी वाढलेली दिसते. आता मात्र या बलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप झालाय. चुकीला माफी नाहीये. आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस दॅट इज 2 रन्स. 2 धावा कम. यस अतिशय सोपा झेल ड्रॉप झालाय. खऱ्या अर्थानं लॉलीपॉप कॅच म्हणावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 7 या अंकावरती आपण पाहतोय. संदेश काय वाटतं कितपत मार्क ठरू शकतो हा झेल? यस एक चांगला फलंदाज जरूर आहे. मात्र पहिली ओव्हर आपण जर विचार केला तर 40+ खेळाडू खेळत आहेत. या बलेस मात्र अंदाज मात्र रेग्युलरचा आहे. पॉइंटच्या वरून बॉल उडवलाय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर. अजून एक धमाकेदार चौकार. चेतन पाटील प्रथमेश पाटील ठेवला KPL चषक. पंकज पाटील कुणाल पाटील ठेवला KPL चषक. अतिशय दमदार खेळी आपल्या टीमसाठी करतोय प्रदीप. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलंय.
विजेंद्र मात्र मागडी गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण विचार केला तर नक्कीच सुरुवात तेवढी खास नाहीये ब्राह्मणदेव टीमची. षटकातील पुढील चेंडू या वलेसचा बॉल ऑन साईडला उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. चेंडूला चेस केलं जात आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस दॅट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द पॅकेट दोघांच्या मध्ये. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होतोय. 13 धावा धावफलकावर आहेत आणि त्या दरम्यान धामणगाववरनं जय खंडोबा टीमला ऑल द बेस्ट केलं जात आहे भावेश भोईर यांच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच भावेश भोईर. KPL खांडपे प्रीमियर लीग मध्ये तुझं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला मात्र अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी झाली आहे टीम जय खंडोबाच्या माध्यमातून. कारण षटक क्रमांक पहिलं जर आपण पाहिलं ना तर 13 धावा त्या षटकामध्ये आल्यात. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. 13ची सरासरी जरी आली तरी देखील भरपूर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र म्हटलं की नक्कीच सेकंड इनिंग थोडी आड जातीय फलंदाजांना. मात्र या ठिकाणी आपण या विकेटचा विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या टीमला पोषक ठरली आतापर्यंत ही विकेट. नक्कीच आता मात्र 13 धावा धावलकर आहेत. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज येतोय. आदित्य येतोय. आदित्यने मात्र नक्कीच भरपूर इम्प्रेस केलंय. सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन आदित्य. खांडपे एक्सप्रेस चांगली गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्या टीमसाठी केली आहे. मात्र या सामन्याच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे षटक हात आलेल. कारण हा सामना जो आहे भरपूर महत्त्वाचा आहे. तर त्या उलट आपण अक्षयकडे पाहायचं झालं तर आज आतापर्यंत टोटल 75 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. मात्र या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल आदित्य बोलतोय. वलेसचा बॉल उडवलाय. यस चेंडू जातोय 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 आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार षटकार. आज खांडपे या गावात केला KPL चा आयोजन. केला KPL चा आयोजन. केला KPL चा आयोजन. नयन पाटील मिडल ऑफ द बॅट मोहर उमटली होती 6 धावांची. लॉंगच्या वरून हा फटका आपण पाहिलाय. षटकार आलाय. नक्कीच आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत सीमारक्षक बच्चा कंपनी आपण तेवढं लक्ष द्या. सीमा रेषेलगत आपण तैनात राहायचं आहे. आदित्य षटकाची सुरुवात 6 धावांसोबत झाली आहे. पुन्हा एकदा बोलतोय. पुढचा बॉल वलेसचा बॉल देखील उडवलाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. वन मोर षटकार. देवता दरवर्षी ताटान मॅच खांडपे या गावात. देवता दरवर्षी ताटान मॅच खांडपे या गावात. चेतन पाटील प्रथमेश पाटील ठेवला KPL चषक. पंकज पाटील कुणाल पाटील ठेवला KPL चषक. पूर्ण टुर्नामेंटचा विचार केला ना तर आदित्यने भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये षटकाची सुरुवात काय झाली आहे. पहिल्या 2 बॉलचा खेळ आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी आल्यात. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. तर षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का पाहूया. पुन्हा एकदा आदित्य बोलतोय. या वलेसचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच शॉर्ट वाईट हा बॉल आपण जो पाहतोय. उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर होता. वाईटचा इशारा आला. अवंतर धाव मिळाली. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र कुठेतरी मानसिक दर्पण असेल यात मात्र काही शंका नाहीये. व्हाईट बॉल सोबत धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर 26 झाल्या आहेत. शेवटची मॅच आपण या ठिकाणावरनं अनुभवतोय. नक्कीच प्रेक्षकांची गर्दी थोडीफार वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या वलेसचा बॉल
उडवलाय जरूर, मात्र मिसटाईम फटका आहे. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत, मात्र झेल टिपू शकले नाही आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. जय खंडोबा टीमचा विचार केला ना तर अक्षयने देखील भरपूर इम्प्रेस केलाय, कारण आपल्या टीमसाठी आतापर्यंत नक्कीच ही मॅच तब्बल 75 धावा ठोकल्या आहेत. कुठेतरी फलंदाजी देखील भरपूर चांगली झाली आहे जय खंडोबा टीमच्या माध्यमातून. मात्र त्यानंतर विचार जर केला ना आपण ब्राह्मणदेव टीमचा, तर एक छुपा रस्तम संघ निघाला. पहिली सुरुवात तर तेवढी खास नव्हती, मात्र शेवटच्या सामन्यापर्यंत धडकलाय. वलेसा बॉल, अतिशय सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कांडपे प्रीमियर लीगची चर्चा होते, कांडपे या गावात होते, कांडपे या गावात होते, कांडपे या गावात. गावदेवी आईच्या आशीर्वादानं गातं चेतन पाटीलचं नाव, गातं चेतन पाटीलचं नाव, गातं चेतन पाटीलचं नाव. नक्कीच अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र टीमला आवश्यक नसेल आणि अपेक्षा देखील नसेल, कारण विजेंद्र त्या ठिकाणी होता. झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर मात्र चेंडू अडवू शकला नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला, चुकीला माफी नाहीये. 4 धावा मिळतील या ठिकाणी. चौकार आलाय फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. वाट अ स्टार्ट अँड वाट अ बॅटिंग. अतिशय दमदार फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते आहे. अक्षयच्या बॅटमधून धावा नाही, धावा येत नाहीये तर धावा वाहतात. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू, या बलेचा बॉल, जोरदार अपील. यस, आता मात्र परतावं लागेल. अक्षयची केली संपू. कांडपे प्रीमियर लीगची चर्चा होते, कांडपे या गावात होते, कांडपे या गावात होते, कांडपे या गावात. गावदेवी आईच्या आशीर्वादानं गातं चेतन पाटीलचं नाव, गातं चेतन पाटीलचं नाव, गातं चेतन पाटीलचं नाव. जीत जाईल जीत मान. यस, चांगली फलंदाजी करत होता अक्षय. मात्र यानंतर आपण पाहतोय की ब्राह्मणदेव टीमच्या माध्यमातून आदित्य आपल्या टीमच्या कॅप्टनला सांगतोय की सब्र रख, मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा, चल बेटा अब तेरी बारी है. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय अक्षय. आता मात्र नवीन फलंदाज प्रेम पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय, कॅप्टन ऑफ जय खंडोबा टीम. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. त्या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय. या वेळेस बॉल पॉइंट रिझन मधून हलक्यादाने खेळून काढलाय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहेत, मिसफिल्ड झाली आहे आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, दॅट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकर झाल्या आहेत. 34, 34 धावा झाल्या आहेत. येस, 34 धावा म्हणजे सुरुवात अतिशय चांगली मिळालेली आहे. आणि प्रोजेक्टेड स्कोअरचा जर मात्र विचार केला तर निश्चितच 65 ते 70 धावांपर्यंत जाण्याचा इथून मात्र मानस आहे आणि त्याच रीतीने इथून मात्र वेगवानरित्या वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल. पण येणारी 12 चेंडू काय सांगून जातील, कोणाच्या बाजूने झुकतील. गोलंदाजी इथून मात्र दमछाक होईल की फलंदाजी दमछाक होईल, कोण कोणावरती पडेल भारी. पण मात्र संदेश वखारे, विक्रम नाईक, पंच विश्वास पाटील आणि त्यांच्या समवेत आहेत पंच कुमार भंडारी, प्रदीप भंडारी आणि या मीरहोन पाटील. आम्ही सर्वांचे आहोत आभारी. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 34 या अंकावरती. यस, 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 34 धावा धावफलकावर आहेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न जरूर करावे लागतील दोन्ही टीमला, कारण ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना, त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा जरूर आहेत. मात्र या ठिकाणावरनं कमबॅक करेल का ब्राह्मणदेव हा संघ, हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्या दरम्यान आमच्या मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. तर 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. यस, आता मात्र आपण बोलूया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात करा. प्रथमेश भोईर षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी आलाय. तर समोर हर्षल, डावखरा फलंदाज. षटकातील पहिलाच बॉल, स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं.
नक्कीच रोहन पाटील, दशरथ पाटील, तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग परिवर्तन देखील तेवढंच महत्वाचं आहे. फिंगर रोल केल्या होत्या चेंडूवर आणि त्यानंतर मात्र हा चेंडू जो आहे शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला. सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 35 धावा झाल्यात. थर्टी 35 धावा झाल्या आहेत. नक्कीच त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेल थोडा कमी खर्च करा, कारण यानंतर अजून एक फायनल तुम्हाला पाहायला मिळेल शो मॅचची. प्रथमेश भोईर या वलेचा बॉल पुढे ठेवला होता. जोरदार अपील. यस, पंच सहमत आहेत. फलंदाज बाद प्रेम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. कांडपे प्रीमियर लीगची चर्चा होते कांडपे या गावात, होते कांडपे या गावात, होते कांडपे या गावात. गावदेवी आईच्या आशीर्वादानं गाते चेतन पाटीलचं नाव, गाते चेतन पाटीलचं नाव. यस, ज्यावेळेस पायचीची अपील होते ना, त्यावेळेस मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून तपासलं जातंय चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि नक्कीच त्यामध्ये मात्र सहमती दाखवली जाते. तर यावेळेस आमचे पंच मॅन फ्रॉम सावंत विश्वास पाटील सर सहमत आहेत. फलंदाज बाद झाला प्रेम पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल. पाहूया राहुल कशा प्रकारे फलंदाजी करेल. हा देखील एक डावखुरा फलंदाज आहे. जय खंडोबा टीमचा विचार केला तर फलंदाजी भरपूर खोलवर आहे, तर त्या उलट जय ब्राह्मणदेव टीमचा विचार केला तर या टीममध्ये देखील भरपूर चांगली फलंदाजी आहे. नक्कीच जाणं त्याच्या जोरावर हे दोन संघ मात्र या टुर्नामेंट मधील फायनल सामना खेळत आहेत. मात्र फायनल विजेता कोण याचं उत्तर तुम्हाला मिळेल थोड्याच वेळात. प्रथमेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर नौका फलंदाज राहुल आलाय. षटकातील पुढील चेंडू. या बलेस साठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. नक्कीच आल्या आल्या अर्थातच पहिल्याच बॉलवर साठी प्रयत्न झाले होते. तर प्रथमेश भोईर देखील चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू. या बलेसचा बॉल ऑनसाइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वाडा कॅच. फलंदाज बाद राहुल. कांडपे प्रीमियर लीगची चर्चा होते कांडपे या गावात, होते कांडपे या गावात, होते कांडपे या गावात. गावदेवी आईच्या आशीर्वादानं गाते चेतन पाटीलचं धन्यवाद नाव. मास्टर. नक्कीच उत्कृष्ट झेल आणि त्या दरम्यान आपण पाहू शकता या स्पर्धेचे आयोजक अर्थातच चेतन पाटील आहेत, प्रथमेश पाटील आहेत व आमचे बॉडीगार्ड्स त्यांना लीड करतायत. आपण पाहू शकता सीमारेषेलगत एक फेरफटका त्यांच्या माध्यमातून. कोणी मान्यवर जर या ठिकाणी आले असतील तर त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत आहे त्यांच्या माध्यमातून. चेतन पाटील एक डॅशिंग पर्सनॅलिटी, त्याचबरोबर त्यांच्या समवेत प्रथमेश पाटील आहेत, त्याचबरोबर कुणाल पाटील याला देखील आपण पाहू शकता. नक्कीच आमचे बॉडीगार्ड त्यांना लीड करतायत. यस, आता मात्र उद्धव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जो नॉन स्ट्रायकर आहे. प्रथमेश पाटीलचं हे षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय. जवळजवळ 10 ते 12 पावलांचं रनअप. षटकातील पुढील चेंडू. या बलेसचा बॉल साठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन तर लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे गोलंदाज प्रथमेश भोईरने. या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी बाद केलेत. एक धावची खर्च झाली आहे, ती देखील लेगबायच्या स्वरूपात. व्हॉट अ बॉलिंग.
मात्र या वेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय, डेड बॉलचा इशारा. नक्कीच दोन्ही टीम मात्र या ठिकाणावरनं भरपूर प्रयत्न करतील विजयासाठी, यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु या चषकावर पाहूया कोणत्या टीमचं नाव कोरलं जाईल. जय खंडोबा की जय ब्राह्मणदेव, जय ब्राह्मणदेव की जय खंडोबा, याचं उत्तर तुम्हाला थोडाच वेळात मिळेल. त्या दरम्यान आपण चालू मॅच कडे बोलूया. प्रथमेश भोईर पुन्हा एकदा बोलतोय. बलेचा बॉल उडवलाय, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, मिळतील 6 धावा, षटकार. कांडपे प्रीमियर लीगची चर्चा होते कांडपे या गावात, होते कांडपे या गावात, होते कांडपे या गावात. गावदेवी आईच्या आशीर्वादानं गाते चेतन पाटीलचं नाव, गाते चेतन पाटीलचं नाव, गाते चेतन पाटीलचं नाव. जित जाईल तिथ मान, कांडपे गावाचा हाय तो शान, जित जाईल तिथ मान, कांडपे गावाचा हाय तो शान. यस, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कहीं मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तकदीर बदल दे. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय अंदाज हर्षलच्या बॅटमधून. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर झाल्या आहेत 41, 41 धावा. आता मात्र अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या 3 ओव्हर या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. आता मात्र अजून 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर पाहूया काय घडेल काय बिघडेल, किती धावांचं लक्ष उभं करेल जय खंडोबा टीम जय ब्राह्मणदेव टीम समोर. मात्र एक रोमांचक मॅच तुम्हाला या ठिकाणावर पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम मध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आहे आणि या कारणास्तव एक अटीतडीची लढत तुम्हाला पाहायला मिळेल अशी अपेक्षा नक्कीच उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचीच असेल. आणि ती अपेक्षा मात्र फुलफिल केली जाईल का, याचं उत्तर तुम्हाला थोडाच वेळात मिळेल. आपण पाहतोय KPL कांडपे प्रीमियर लीग 2022 वर्ष 14 फायनल मॅच. पाहूया कोण ठरेल या टुर्नामेंटचा विजेता, कोण पहिलं पारितोषिक उचलेल. जय ब्राह्मणदेव संघ नक्कीच मागच्या वर्षी देखील विजेता ठरला होता, परंतु नक्कीच तो इतिहास पुन्हा एकदा दौडेल का, पुन्हा एकदा विजेता पद स्वीकारेल का, हे सर्व नक्कीच पाहणं अनिवार्य ठरेल. त्या दरम्यान शेवटचं षटक. पहिला बॉल टर्न केलाय चेंडूला, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, भरपूर चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. तर धावफलक 1 ने पुढे सरकले. 42 42 धावा धावफलकावर झाल्यात. या संदेश अजून एक गोष्टी जर आपण विचार केला, बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये जे संघ फायनलसाठी पोहोचतात त्यांच्या संघाचा रंग जर आपण पाहिला, त्या ड्रेसचा रंग जर आपण पाहिला, येलो रंग आपल्याला पाहायला मिळतोय. यस, रोहन पाटील आपण बोलूया मॅचच्या दिशेने. खास करून येल्लो जर्सीचा विचार केला तर येल्लो जर्सी सोबत ऑस्ट्रेलियन क्रिकेट गाजवलं होतं, हे देखील विसरून चालणार नाहीये. तर समोर आपण इंडियन जर्सी देखील पाहतोय आणि त्या दरम्यान बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. जय ब्राह्मणदेव टीम मध्ये हर्ष, फलंदाज बाद हर्षल. कांडपे प्रीमियर लीगची चर्चा होते कांडपे या गावात, होते कांडपे या गावात, होते कांडपे या गावात. गावदेवी आईच्या आशीर्वादानं गाते चेतन पाटीलचं नाव, गाते चेतन पाटीलचं नाव, गाते चेतन पाटीलचं नाव. जित जाईल तिथ मान, कांडपे गावाचा हाय तो शान, जित जाईल तिथ मान. नक्कीच ज्या प्रकारे रोहन पाटील तू येल्लो जर्सीचा विचार केला तर जय खंडोबा टीमचा विचार केला तर इंडियन जर्सी आहे असंही म्हणता येईल, कारण कलर तो मॅच देखील होतोय. मात्र जर्सीमध्ये काही नाही आहे. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, ज्या ठिकाणी अहंकार नसावा, कारण अहंकाराची उडी जास्त काळ टिकत नसते. कारण काही काळ गेला ना की टप्पा येतो आणि टप्पा झाला की कार्यक्रम होतो. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. शेवटचं अंतिम षटक चालू आहे. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय दिपेश. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये नक्कीच आपल्या बॅटमधून 40 धावा दिल्या, त्याचबरोबर 3 गडी देखील बाद केले दिपेशने. चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी दिलाय आणि आता मात्र शेवटची मॅच खेळतोय आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज नयन आलाय.
षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. या बलेचा बॉल अतिशय सुरेख आहे. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रयत्न मात्र जरूर या ठिकाणावरनं दोन्ही टीमला करावे लागतील. नक्कीच प्रयत्न करून चुकला तरी चालेल, मात्र प्रयत्न करण्यात चुकू नये. कारण हिंमत नाही तर किंमत नाहीये. तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल या ठिकाणावरनं. प्रथम पारितोषिक उचलण्यासाठी अर्थातच पहिल्या क्रमांकावरती तुम्हाला नाव कोरायचं असेल ना, तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. दिपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि तसंही रोहन पाटील, ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना, त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. या बलेसचा बॉल अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. यस, विक्रम नाईक 42, 42 धावा. येस, 42 धावा. संदेश वगैरे आपण फलकावरती पाहतो आणि चेंडू फलंदाच्या कानाच्या जवळून गेलाय आणि चेंडू मात्र सांगून गेलाय झुकेगा नहीं साला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बलेसचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. नो बॉलचा इशारा येतोय. खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलाय. यस, अखेरचा निर्णय असेल. पंचांचा निर्णय हा अखेरचा असेल. खेळायला सुरुवात करा. आणि यापुढील चेंडू फ्री हिट बॉल. यस, फ्री हिट बॉलचा समाचार कशा प्रकारे घेईल नयनने गोलंदाजी तर भरपूर चांगली केली आपल्या टीमसाठी, मात्र फलंदाजी पाहूया कशा प्रकारे करेल. कारण आता मात्र पूर्णपणे विकेटची संधी आहे. फ्री हिट बॉल समोर आहे. दिपेश गोलंदाज बोलतोय. समोर नयन. या बलेसचा बॉल अपड्राईव्ह केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र मिसफील्ड. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 कापोर चौकार. कांडपे प्रीमियर लीगची चर्चा होते कांडपे या गावात. होते कांडपे या गावात. होते कांडपे या गावात. गावदेवी आईच्या आशीर्वादानं गाते चेतन पाटीलचं नाव. गाते चेतन पाटीलचं नाव. गाते चेतन पाटीलचं नाव. जित जाईल तित मान कांडपे गावात. यस, नक्कीच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी मात्र 1-2 कापोर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलचा विचार केला तर 2 बॉल बीट झाला होता नयन. त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र आज चौकार आलाय. अर्थातच दोन्ही संघ आपापले परीने आपापला सिद्ध करतात खेळ. मात्र त्या दरम्यान नरेश मारुती पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा सचिव आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्या स्टेप मध्ये चुकतोय दिपेश. कुठेतरी मानसिक दर्पण आहे, यात मात्र काही शंका नाही आहे. कारण सलग दुसरी वेळ आपण पाहतोय आपल्या स्टेप मध्ये चुकतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिपेश सज्ज होतोय. 47, 47 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढील चेंडू. या बलेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच पहिला बाउन्सर टाकून झालाय अशी सूचना या ठिकाणावरनं दिली आहे पंचांनी गोलंदाजाला. मात्र यानंतर अजून एक बाउन्सर जर पाहायला मिळाला तर इशारा काहीतरी वेगळा येईल, यात मात्र काही शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवर. चिंचवली एंडकडनं बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. या बलेसचा बॉल सोडून दिलाय. डावी स्टिक सोडून दूर टाकलाय बॉल. खराब चेंडू. 2 बॉल बीट केले, त्यानंतर मात्र कुठेतरी संतुलन बिघडलंय गोलंदाजाचं. कारण त्यामध्ये एक चौकार देखील आपण पाहिला, नो बॉल पाहिला आणि 2 व्हाईट बॉल पाहिलेत. तर व्हेरिएशन करण्यामागे कुठेतरी चुकतोय या ठिकाणी दिपेश गोलंदाज. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र या महत्वाच्या क्षणी जर तू या प्रकारची गोलंदाजी करशील ना तर कुठेतरी महाग ठरेल तुझ्या टीमला. आणि त्या दरम्यान हा बॉल उडवला. ऑन साइडला फटका भरपूर चांगला आहे. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट चौकार. पंकज पाटील कुणाल पाटील तेवढा KPL चषक.
चर्चा होते कांडपे या गावात होते कांडपे या गावात होते कांडपे या गावात गावदेवी आईच्या आशीर्वादानं थँक्यू डीजे मास्टर. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये फलंदाजी मिळाली नव्हती नयनला. या आमचं जे खेळाडू कक्ष आहे ना त्या ठिकाणी फक्त आणि फक्त खेळाडू बसतील याची नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. तर संपूर्ण टुर्नामेंटचा विचार केला ना तर नयनला मात्र संधी मिळाली नव्हती फलंदाजीसाठी. शेवटची मॅच, या शेवटच्या मॅचमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं देखील केलंय. ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आणि त्या जिद्दीने मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. नयनच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आपण पाहिले. धावा धावफलकावर झाल्या आहेत. त्रेपन्न धावा झाल्या. 54 धावांचं लक्ष आहे. चला आपण टॉस कडे बोलूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. यस सोन्याची आंबो पाटील, अनंता दगडू पाटील. यस सोन्याची आंबो पाटील जे आहेत शाखा प्रमुख आहेत. विनंती आहे की आपण या ठिकाणी या. टॉस उडवला जाईल. सूर्यकांत शंकर पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर महिला वर्गाचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. ग्रामपंचायत सदस्य भावना विनोद तारे मॅडमचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. भाग्यश्री देवीदास पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. पशीबाई बालाराम तारे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. यस मनीषा सुभाष तारे, बेबीबाई बालाराम पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. आज महिला वर्ग देखील कुठे कमी नाहीये. उदाहरण आपण पाहू शकता. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण पाहू शकता महिला वर्गाचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अनिता गोपीनाथ तारे मॅडमचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. KPL खांडपे प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यस आपण मॅच कडे बोलूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. अन्वी अन्वी एंटरप्राइजेसचे संघमालक आणि कप्तान, अन्वी एंटरप्राइजेसचे कप्तान टॉस यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. अन्वी एंटरप्राइजेसचे कप्तान वैभव पाटील आणि जयगाव देवीचे कप्तान निखिल तारे दोन्ही आमच्या समोर आहेत आणि त्यांचं टॉस होताना टॉस करतील आमच्या गावचे सोने आंबो पाटील आणि आमच्या गावच्या विद्यमान सदस्य भावना विनोद तारे यांच्या हस्ते हा टॉस होणार आहे. प्रेक्षणीय मॅच दरम्यान टॉस होतोय. काटा दरम्यान गिफ्ट देताना शाखा प्रमुख सोन्या आंबो पाटील वैभव यांना अन्वी एंटरप्राइजेस टॉस विन झाला आहे. थँक्यू थँक्यू मॅडम. दरम्यान चला टॉस क्षेत्ररक्षण जिंकला सजून घ्या. अन्वी एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनने टॉस
अतिशय देखणा फटका, पाहत राहावं असा देखणा फटका. हेलिकॉप्टर ड्राईव्ह, महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा षटकार. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. फलंदाज विजेंद्र यांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 6 या अंकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय आणि चेंडूला पाठवलंय आणि चेंडू पण गेलाय सीमारेषा पार. षटकार. नयन पाटील ओम झेंडेचा IKPL आधार, IKPL आधार, IKPL आधार. देवता दरवर्षी ताटान मॅच कांडपे या गावात, देवता दरवर्षी ताटान मॅच कांडपे या गावात. षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या अंकावरती. 3 चेंडूची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 12 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पुलरलेनचा चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय. नशिबाचा चौकार, नशिबाचा चौकार. देवता दरवर्षी ताटान मॅच कांडपे या गावात. धन्यवाद. दरम्यान चंदा अशोक टावरे यांचे माफ करा, चंदा अशोक केने यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत निशा पाटील मॅडमचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. KPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलंय, निघून गेलाय चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एका धावेने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 17 या अंकावरती. जिंकण्याकरता 19 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 37 पावलं अजूनही दूर आहे जय ब्राह्मणदेव संघ या स्पर्धेचं विजेतेपद उचलण्याकरता. दरम्यान दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके. वाईड चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजच्या माध्यमातून अजूनही जिंकण्याकरता 36 धावांची गरज आहे. गोलंदाज यावेळेस मात्र दिशा भरकटताना आपण पाहतोय. 40+ गोलंदाज विश्वास, 40+ चे गोलंदाज. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, एक पॉवरफुल फटका. चेंडू एक टप्प्याच्या अखेर सीमारेषा पार. गुड शॉट, सुंदर चौकार. देवता दरवर्षी ताटान मॅच कांडपे या गावात, देवता दरवर्षी ताटान मॅच कांडपे या गावात. चेतन पाटील, प्रथमेश पाटील ठेवला KPL चषक. पंकज पाटील, कुणाल पाटील ठेवला यस, इथून मात्र टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. क्या बात है. नक्कीच मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आता मात्र 18 बॉल 32 धावांची आवश्यकता. यस, इमारत उभी करताना जो मजबूत पाया तुमचा आवश्यक असतो तो पाया इथून मात्र रचून दिलाय. फलंदाज विजेंद्र यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एकूण धावा झाल्यात त्या 17 धावा. चेतन यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. नक्कीच प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. मेहनत या ठिकाणी जरूर तुम्हाला करावी लागेल विजेता पदक स्वीकारण्यासाठी. यस, जो संघ विजेता होईल 365 दिवस एकच नाव इथून मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 22 या अंकावरती. पुढचा चेंडू हाताळला जाईल. अप्रतिम फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू बंदुकीच्या गोळीप्रमाणे निघून गेलाय सीमारेषा पार. गुड शॉट, सुंदर चौकार. देवता दरवर्षी ताटान मॅच कांडपे या गावात, देवता दरवर्षी ताटान मॅच कांडपे या गावात. नक्कीच रोहन, क्लास काय असतो ना ते या ठिकाणी दाखवून दिलं. या फटक्याच्या माध्यमातून फलंदाज विजेंद्रने लेट कट केला आणि त्यानंतर मात्र चेंडू थर्ड मॅन सीमारेषे बाहेर झाला होता. 4 धावांसाठी चौकार आलाय. मेहनत जरूर या ठिकाणी दोन्ही टीम करतायत आणि तसंही मेहनत इतनी करो कि किस्मत भी बोले कि ले बेटा ये तो तेरा हक है. यस, इंसान कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो इंसान मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. क्या बात है. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिमरित्या हाताळला जातोय.
Yes, Bat आणि- मागच्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र त्वरितच कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज देखील दाखवून देत आहे हम भी किसी से कम नहीं है. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतो या दोन टीममध्ये आणि तसंही तुम्हाला संघर्ष करत राहावं लागेल कारण साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नसतं. आणि निश्चितच विचार केला तर आपण पाहिलं कामयाबी मिलेगी एक दिन में ना सही लेकिन एक दिन जरूर सही. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क होत नाहीये. एकच धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय 22चा. धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि समीकरण इथून मात्र बदलेल. 15 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 27 धावा. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय ती 27 या अंकावरती. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 15 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांची गरज. गोलंदाज तयार. नयन राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा इथून मात्र पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेताना आणि मिळालेल्या माहितीनुसार आम्ही ही माहिती मिळाली आहे जय ब्राह्मणदेव हा संघ मागील वर्षीचा सुद्धा विजेता राहिलेला आहे. बघूया सलग दुसऱ्यांदा मानद ट्रॉफी उंचावण्याचा मान त्यांना मिळेल का. त्याकरता 15 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. पुनश्च एकदा धुलीवंदनाच्या सर्व मान्यवरांना प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. वळूया पुनश्च एकदा मॅच कडे. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. आता मात्र समीकरण बदलतंय. 14 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची गरज. अतिशय सुंदररित्या मॅच इथून मात्र पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक डोळ्यात तेल घालून सामन्याचा आनंद लुटत आहेत आणि खऱ्या अर्थानं ही मॅच किती महत्वाची आहे दोन्ही संघांकरता इथून मात्र पाहायला मिळते. 14 चेंडू 26 धावांची गरज. इरादा पक्का तर दे धक्का. काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना एक लॉंग ऑन लॉंग ऑफ डिपेक्सचा कव्हर आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मिड विकेट एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेस मात्र पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून गेला. ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल ती गोलंदाज नयन याची. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. रोहन सरळ बॅटने चांगल्या धावा येत असताना मात्र या प्रकारचा फटका खेळणं आवश्यक होतं का हा प्रश्न जरूर खेळाडू विजेंद्रला विचारतील यात मात्र काही शंका नाहीये. आणि त्या दरम्यान ट्रिपल एचचे नक्कीच आमचे पशुदादा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम दादा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस समीकरण बदलेल. निर्धाव चेंडू मागे इथून मात्र काहीसं समीकरण बदलताना 13 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची गरज. सामना संपल्यानंतर कोणी स्टम्प्स काढू नये याची नोंद घ्या. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न यस्टर मध्ये पकडले गेले. बडी मछली जाल में फंसी हुई विजेंद्र यांच्या विकेटचं पतन होईल. गडी बाद. पंकज पाटील कुणाल पाटील ठेवला KPL चषक. ओ माय गॉड काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट मोठा मासा घालायला लागतो या ठिकाणावरून. विजेंद्र याची केली संपुष्टात येते. ओ मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. टक्कर पाहायला मिळते आपल्याला या दोन टीम मध्ये. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलवर काढायच्या आहेत विजयासाठी 26 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. येस महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. कोण होईल विजेता याचं उत्तर मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या मात्र दोघेही भाऊ मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 26 धावा असं समीकरण आपण पाहिलं होतं. मात्र विजेंद्र बैठ झाला त्यानंतर केट या चला क्षेत्ररक्षण सजून घ्या.
यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, सो प्लीज कोऑपरेट करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर आदित्य आणि दिव्याश दोघांनी तर आतापर्यंत भरपूर टीमला साथ दिली आहे, मात्र या शेवटच्या मॅच मध्ये पाहूया साथ देतील का, कारण येणाऱ्या 12 चेंडूवर काढायच्या आहेत 26 धावा. KPL 2022 खांडपे प्रीमियर लीगचा हा धमाका आपण पाहतोय. ही स्पर्धा जी आहे शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण मॅचच्या दिशेने. रोहन पाटील 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. एक कशमकश, एक द्वंद्व युद्ध इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय ब्राह्मणदेव संघाचे संघ मालक आहेत उमेश जयराम पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा आपण पाहतोय. शशिकांत गोपाळ पाटील समाजसेवक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे विपक्षात खेळणारा संघ शशिकांत गोपाळ पाटील, सागर बळाराम पाटील आपण पाहतोय आणि प्रमोद हरिचंद्र तारे असे हे 4 संघ मालक आहेत जे या 2 संघांना लीड करताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 26 धावांची गरज. निश्चितच या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र सामन्याचं समीकरण हे काहीस स्पष्ट होताना पाहायला मिळेल. जनार्दन शेठ द्वारे क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा नगरीमध्ये मात्र KPL भरवला गेला. शेवटचा सदरा शेवटचे मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 12 चेंडू 26 धावा. यस, गोलंदाज यार राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. टप्प्याचा मारा, चेंडूला हुक केलंय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. आता मात्र समीकरण बदलेल. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. यस, प्रयत्न तर भरपूर चांगले झाले झेल टिपण्याचा, मात्र हा कॅच सोडली आहे की मॅच याचा उत्तर मात्र नक्कीच थोड्याच वेळात मिळेल. प्रदीपची मात्र प्रशंसा करावी लागेल, ज्या प्रकारे स्वतःला झोकून दिलं होतं. प्रयत्न भरपूर चांगले झाले, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी विदेशला, परंतु या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल येणारा काल सांगून जाईल. यस, इथून मात्र समीकरण बदलताना आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती प्रेम. पुढचा चेंडू यावेळेस मात्र टप्प्याचा मारा. चेंडू मात्र उसळी घेतोय. पंचांचा इशारा येतोय 1 फॉर दी ओव्हर. निश्चितच येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती काय घडेल हे मात्र पाहावं लागेल. नक्कीच बाउन्सर चेंडू होता. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय. सिगरेट प्याल तर कॅन्सर, दारू प्याल तर डान्सर, आणि हा चेंडू बाउन्सर. या अतिशय सुंदररित्या शेरोशारीचा अंदाज संदेश वखारे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मेरी आवाज मेरी पहचान. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. 2.5 ची सरासरी इथून मात्र राखावी लागेल. जय ब्राह्मणदेव संघाच्या फलंदाजाला फलंदाज दिवेश आणि फलंदाज आदित्य हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र उडवलंय चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाज होतोय बाद. पंकज पाटील कुणाल पाटील ठेवला KPL चषक. नऊ चेंडू आणि आता मात्र 25 धावांची गरज. मोठा मासा गळायला लागतोय. आदित्य याची खेळीला पूर्णविराम लागतोय. बाद होऊन इथून मात्र तंबूत परतताना काउंट ही ओपन न करता इथून मात्र त्याला माघारी परतावं लागलंय. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. उर्वरित या षटकातील हे 3 चेंडू आहेत संदेश वखारे. आणि विचार केला तर एकंदर या इनिंगच्या चेंडूचा विचार केला तर 9 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. वाडा मॅच, अतिशय सुरेख मॅच तुमच्यापर्यंत पोहोचती आहे, ज्या ठिकाणी 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलवर 25 धावांची आवश्यकता. प्रेम पाटील या 3 बॉलवर भरपूर काही डिपेंड आहे. बघूया जय ब्राह्मणदेव संघाचा विजयाचा रथ रोखला जाईल की रथ पुढे नेला जाईल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र टप्प्याचा मारा. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. इथून मात्र कॅच ड्रॉप. झेल सुटतोय. 1 धाव मात्र निश्चित मिळते. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या अंकावरती.
आता मात्र 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 24 धावा. प्रत्येक चेंडू मागे इथून मात्र 3 धावांची सरासरी राखणं इथून मात्र अनिवार्य असेल. 8 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती प्रेम. प्रेम याचा या षटकाचा जर विचार केला, या 4 चेंडू ज्याने जे हाताळलेत त्या 4 चेंडूंचा विचार केला, एकही मोठा फटका त्याने मारून दिलेला नाहीये. नावात जरी प्रेम असलं तरी गोलंदाजीमध्ये त्याचा चिवटपणा आहे, तिखटपणा आहे, कडवटपणा आहे आणि तीच काम माध्यमातून पाहायला मिळते. 8 चेंडू 24 धावांची गरज जय ब्राह्मणदेव संघाला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निघून गेलाय. यष्टीरक्षकाला गुंगारा देऊन एका धावे करता. नक्की चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. मात्र त्यानंतर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाली. तर भेट झाला होता यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. अर्थातच या ठिकाणावर मात्र दोन्ही टीमला एक एक धाव खूप महत्वाची आहे. ज्या प्रकारे हर एक फ्रेंड जरुरी होत आहे, त्याच प्रकारे हर एक रन जरुरी होत आहे. 7 चेंडू 23 धावांची गरज जय खंडोबा देव संघाचे संघ मालक प्रमोद हरिश्चंद्र तारे. समाजसेवक आपण पाहतोय सागर बाळाराम पाटील अन्वे एंटरप्राइजेस. त्याचप्रमाणे जय ब्राह्मणदेव संघाचे संघ मालक उमेश जयराम पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा व शशिकांत गोपाळ पाटील समाजसेवक आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं या क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा संपन्न होते आपण पाहतोय. जनार्दनजी तारे यांच्या नावाने ही क्रीडा नगरी सजलेली नटलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पायचीची अपील केली गेली. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी धाव मिळेल ती 1. आता मात्र समीकरण बदलताना 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. या सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. शेवटचे 6 बॉल 22 धावांची आवश्यकता. नक्कीच शेवटचे मॅच कशी असावी तर ती अशी असावी. या ठिकाणावर नक्कीच 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. हे दोन फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर असतील ना तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत टीम जय ब्राह्मणदेव टीमच्या. तर रोहन पाटील 6 बॉल 22 रन्स. मी तर दोन्ही टीमला एवढंच सांगेन, नक्कीच तुम्हाला संघर्ष करावा लागेल या ठिकाणावर ना, कारण मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. तर या संघर्षातून पाहूया कोणता संघ पुढे येईल, शेवटच्या मॅच मध्ये कोणता संघ विजय होईल याचं उत्तर येणाऱ्या 6 बॉलवर 6 चेंडू 22 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोणाची होईल हार आणि कोणाचा होईल जय जयकार येणाऱ्या थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेलच. मात्र त्या दरम्यान जय खंडोबा टीमला 22 धावा रोखायच्या आहेत, तर त्या उलट जय ब्राह्मणदेव टीमला 22 धावा काढायच्या आहेत. कांडपे प्रीमियर लीग 2022 केपीएल मधील फायनलची मॅच आपण या ठिकाणी अनुभवतोय. या ठिकाणी फक्त आणि फक्त 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर भरपूर सारे प्रयत्न तुम्हाला मात्र या ठिकाणावर करायचे आहेत, कारण 6 बॉलवर विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. रोहन पाटील. यस, 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रेम याने तिसरे षटक हाताळलं. 6 चेंडू हाताळले, धावा खर्च केल्या त्या 4 आणि विकेट्स घेतली ती 1. जी व्यक्ती ज्ञान देते तिला गुरु म्हणतात, जी व्यक्ती जन्म देते तिला आई म्हणतात आणि अडीअडचणीच्या वेळी जी व्यक्ती साथ देते त्या व्यक्तीला प्रेम असं म्हणतात. आणि प्रेम याने दर्जेदार गोलंदाजी केले. यस, अगदी बरोबर आहे. मात्र पॉझिटिव्ह आहे समजल्यावर लांब पळून जाणारे, निगेटिव्ह झाल्यावर फुलं घेऊन टाळ्या वाजवायला येतात. ही समाजाची रीत आहे. म्हणून जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजते ना तेव्हा मात्र जिंकणे गरजेचं आहे. आयुष्याची प्रत्येक लढाई ही स्वतः जिंकून पूर्ण करायची असते. तर आता मात्र पाहूया कोणता संघ जिंकेल. शेवटचे 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पहिला बॉल त्रिपलला उडवलाय, दंडागुल, फलंदाज बाद. गावदेवी आईच्या आशीर्वादानं क्रिकेटचा महायो संग्राम. गावदेवी आईच्या आशीर्वादानं क्रिकेटचा महायो संग्राम. चेतन पाटील प्रथमेश पाटील ठेवला KPL चषक. पंकज पाटील कुणाल पाटील ठेवला KPL चषक. अतिशय दमदार चेंडू आपण पाहिला. बीट झाला होता फलंदाज आणि त्यानंतर मात्र चेंडू जो आहे यष्टांचा वेध घेणारा आपण पाहिला. त्रिफला उडतो त्या ठिकाणी. दंडा चला इव्हिनिंग वॉक करणे.
यस इथे मात्र जर आपण पाहिलं फलंदाजाने यशच्या दाखवल्या आणि गोलंदाजाने ते मात्र वाकवल्या. यस यू मिस आय डेफिनेटली हिट असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यानंतर रायगड ठाणे सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय मॅच छोट्या मुलांचा सामना. पुढे मॅच कडे 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. आता मात्र येणारे 2 चेंडू काय सांगून जातील हे मात्र पाहावं लागणार आहे. पण सामना जर पाहिला अजूनही दोलांमय स्थितीमध्ये आहे. यस बेगिट मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. या बॉलेचा बॉल उडवलाय ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहेत. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. गावदेवी आईच्या आशीर्वादानं क्रिकेटचा महायो संग्राम. गावदेवी आईच्या आशीर्वादानं क्रिकेटचा महायो संग्राम. चेतन पाटील प्रथमेश पाटील ठेवला KPL चषक. पंकज पाटील कुणाल पाटील ठेवला KPL चषक. धन्यवाद मास्टर. 6 चेंडू 22 धावा असं समीकरण असताना मात्र पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर 2 गडी बाद करत मात्र या ठिकाणी गोलंदाज मैदानात आतमधून दाखवून देतोय. निगाहों में मंजिल साफ थी बार बार गिरे अगर गिरकर संभलते रहे. हवाओं ने तो कोशिश बहुत की मगर हम वो चिराग थे जो आंधियों में भी जलते रहे. क्या बात आहे. अतिशय दमदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज मात्र विकेट हॅट्रिकवर आहे. या बल्लेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. दिशा देखील चुकीची होती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावफलक पुढे सरकतय. आता मात्र धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे. येणारे 4 चेंडू काढायचे आहेत कंपल्सरी. 21 धावा. वाडा मॅच. यानंतर होणारा सामना आहे तो ठाणे रायगड. एक लहान मुलांचा मॅच सामना. षटकातील पुढील आहे. बॉल फुलटॉस बॉल उडवलाय. चेंडू जातोय 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 आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार षटकार. गावदेवी आईच्या आशीर्वादानं क्रिकेटचा महायो संग्राम. गावदेवी आईच्या आशीर्वादानं क्रिकेटचा महायो संग्राम. चेतन यस सुदर्शन मात्र मैदानाच्या आतमधून दाखवून देतोय सामना अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत सुदर्शन खेळपट्टीवर असेल ना तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत. वाड शॉट षटकार आलाय आणि 6 मात्र आता समीकरण जे आहे ते थोडं बदललेलं आपण पाहतोय. येणारे 3 चेंडू विजयासाठी काढायचे आहेत कंपल्सरी 15 धावा. तीन चेंडू आणि 15 धावांची गरज. या 15 धावा दोन्ही संघांचं अस्तित्व टिकवणारे आहेत. जो संघ करेल त्या संघाचं नाव 365 दिवस गाजेल. यस यालाच तर म्हणतात क्रिकेट. वार पलटवार तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील आणि ज्या वेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट असतो ना त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे चित्र नक्कीच पाहायला मिळतील. सुदर्शनच्या बॅटमधून आलाय षटकार आणि षटकारासोबत यस स्टंप उपटायचे नाही आहेत. पंच प्रदीप भंडारी यस त्याचबरोबर विश्वास पाटील आपण लक्ष द्या. यानंतर अजून एक मॅच आहे सो प्लीज स्टंप जे आहेत त्या जागेवर राहू द्या. मॅचला सुरुवात करा. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. वाडा मॅच. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. सामन्याला आता मात्र सुरुवात करा. प्लीज अक्षय थोडं कोऑपरेट करा विनंती असेल. आपण सामन्याला सुरुवात करा. शेवटचे 3 बॉल 15 रन्स. कोणता सामना नक्की संघ या ठिकाणावर सामना जिंकेल. जय ब्राह्मणदेव की जय खंडोबा. जय खंडोबा की जय ब्राह्मणदेव. वाडा मॅच. 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. समोर मॅन इन येलो कॅप सुदर्शन. तर गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय चिंचोली एंडकडनं. पाहूया कशा प्रकारे हात आलेल या षटकातील. हा बॉल उडवला ऑन साइडला. फटका भरपूर चांगला आहे. गॅप शोधल्या. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन चौकार. गावदेवी आईच्या आशीर्वादानं क्रिकेटचा महायो संग्राम. गावदेवी आईच्या आशीर्वादानं. आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूवर 2 विकेट. अर्थातच 2 षटकार टोकावे लागतील विजयासाठी कारण चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. रोहन पाटील. यस 2 चेंडू आणि 11 धावा. काही घडू शकतं. एखादा मोठा फटका आला किंवा एखादा अवांतर चेंडू पडून जर चौकार गेला तर मात्र मोठा चमत्कार पाहायला मिळू शकतो. पण Yes. चमत्कार रोज रोज घडत नाही. यस मॅच संपल्यानंतर स्टंप जागेवर असतील. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका.
मैदानाच्या आतमध्ये कोणीही प्रेक्षक खेळाडू जाणार नाहीयेत याची नोंद घ्या. चला पंचाला विनंती, मॅच स्टार्ट करा प्लीज. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू बॉलेसचा बॉल ऑफसाईडला उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाहीये. आणि आता मात्र शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 10 धावांची आवश्यकता. वाडा मॅच या साधा मात्र जय खंडोबा संघ विजयाच्या उंबाट्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल 10 कदम, 10 धावांची आवश्यकता. आता मात्र नक्कीच विजयाच्या उंबाट्यावर आहे. या स्टंप जागेवर राहू द्या. पंच विश्वास पाटील आपण लक्ष द्या. पंच प्रदीप भंडारी आपण देखील लक्ष द्या. स्टंप जागेवर राहू द्या. यानंतर अजून एक मॅच आहे. हर्षल, नक्कीच हर्षलच्या मनामध्ये आलं ना तरच जय ब्राह्मणदेव संघ विजय होईल. आणि आता एका बॉलवर 10 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय जय खंडोबा देव हा संघ. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 10 धावांची आवश्यकता. हर्षल गोलंदाज बोलतोय. तर अशा प्रकारे जय खंडोबा देव हा नाव मात्र या ठिकाणी कोरला जातोय पहिल्या चषकावर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हाडलक टोपलक जय ब्राह्मणदेव. राम गावदेवी आईच्या आशीर्वादानं टिकेचा महायो संग्राम. चेतन पाटील, प्रथमेश पाटील, ठेवला KPL चषक. पंकज पाटील कुणाल स्टंप जागेवर देवा, स्टंप उचलू नका प्लीज. आज खांडपे या गावात केला KPL चं आयोजन. केला KPL चं आयोजन. केला KPL चं. चला मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर या. आपण शो मॅच ची फायनल या ठिकाणावर खेळवणार आहोत. चला विनंती आहे. अन्वी एंटरप्राइजेस आणि जयगाव देवी याच्यानंतर ठाणा रायगड लहान मुलांचे आपले होणार आहे. ठाण्याचे ठाणा रायगडचे कप्तान नयन पाटील, रायगड टीमचे कप्तान धनंजय पाडे. रेडी रेडी राहा. लहान लहान मुलांचे ठाणा रायगड नंतर होणार आहे. बघू आज होते का उद्या. बेस्ट ऑफ लक जय ब्राह्मणदेव. हार्ड लक. बेस्ट ऑफ लक. अभिनंदन जय खंडोबा टीमचे. त्याचबरोबर हार्ड लक टॉप लक जय ब्राह्मणदेव. हार्ड लक उमेश पाटील. हार्ड लक जितेंद्र पाटील. नक्कीच भरपूर चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. चला आपण पुढील मॅच कडे बोलूया.
चला आपण मॅचच्या दिशेने वळूया. सामना 2 षटकांचा आहे. सामना 2 षटकांचा आहे. यस, त्यानंतर मात्र आपण अजून एक मॅच खेळणार आहोत, ठाणा रायगड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन माझ्या समवेत या ठिकाणी या. धनंजय पाटील, नयन पाटील, आपण या ठिकाणी या. ठाणा रायगड. चला आपण मॅचला सुरुवात करा. चला सामन्याला सुरुवात करा. पहिलाच बॉल बिगिटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अमोल तारेकडून पार्टी आणि षटकातील पुढील चेंडू नयन. या वेळेस बॉल नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भरपूर चांगला झाला होता, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. जय खंडोबा संघ विजय झाला आहे, त्याबद्दल त्यांना पार्टी देण्यात येणार आहे. अमोल सुदाम तारे यांच्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्याकडनं. आणि पार्टीसाठी त्यांनी रेडी राहायचं आहे. अमोल तारे यांच्याकडनं जय खंडोबा याला ऑफर. दरम्यान ठाणा रायगडचा टॉस होतो. टॉस होईल सोमनाथ पाटील यांच्या हस्ते. त्यांनीच ठेवली आहे ही मॅच. ठाणा रायगड, आमचे छोटे छोटे ठाणा रायगड. बघूया आज होते का उद्या. या सोमनाथ पाटील. आणि यांचा टॉस होतोय. समोर आहेत कुणाल पाटील रायगड आणि ठाण्याचे आहेत कुणाल. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या समोर आहेत. आणि यांचा टॉस होतोय. टॉस करतील सोमनाथ पाटील. चला ठाणे रायगड मध्ये टॉस होतोय. काटा असं म्हणणं आहे, मात्र छापा आलाय. अर्थातच ठाणे टीमने टॉस जिंकलाय. तर ठाणे टीमचे कॅप्टन नयन शेल्लार माझ्या समवेत आहेत. नयन, टॉस जिंकलाय, तू काय करणार? फिल्डिंग. फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करतोय. फिल्डिंग करण्याचा निर्णय तू का घेतलाय? तर फिल्डिंग करत असताना तुम्हाला 1 ओव्हर टाकायची आहे, तर 1 ओव्हर साठी तुमचा बॉलर कोण आहे? युग शेंडे. युग शेंडे कुठे आहे? यस, युग कशा प्रकारची गोलंदाजी करणार तू? जे विचारलं त्याचं उत्तर आ. आणि आता माझ्या समोर आहेत रायगडचे कप्तान धनंजय हजारे. धनंजय हजारे, तुम्हाला समोरच्या ठाणे टीमने बॅटिंगसाठी आमंत्रण केलं आहे. असे कोण फलंदाज असतील की जे धुवाधार बॅटिंग करून या संघाला हरवतील आणि विजयश्री खेचून आणतील? धनंजय हजारे. मी पण याचं नाव राज आहे. मी स्वतः आहे. योगीराज आहे. ठीक आहे. तर सुंदर अशी टफ फाईट आणि सुंदर अशी बिग हिट या प्रेक्षकांना पाहायला मिळेल.